आणि आता पुढची बातमी थेट पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पवना धरणामध्ये बुडून 2 मित्रांचा मृत्यू झालेला आहे। मयूर आणि तुषार हे दोघे आपल्या मित्रांसोबत पवना धरण परिसरामध्ये फिरायला गेलेले आणि यावेळेस पवना धरणामध्ये बोट पाण्यात घेऊन उतरण्याची चूक त्यांच्या जीवावर बेतली आहे। बोट यावेळेस पलटली आहे आणि एक जण पाण्यात पडला तर दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये दोघेही पाण्यात बुडालेत। ही संपूर्ण घटना इतर मित्रांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। भुसावळमधून नोकरीसाठी पुण्यात हे दोघेही जण आलेले होते। या संदर्भात थेट पवना धरण परिसरातून अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे देत आहेत, बघूयात। IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या हिंजवडीमध्ये भुसावळमधून 2 व्यक्ती जे इथे कामासाठी आले होते, जॉब करत होते। हे करत असताना रवींद्र भरसाळे आणि मयूर अहिरे हे 2 जे व्यक्ती आहे ते त्यांनी काही मित्रांसोबत पर्यटनासाठी पवना धरणावरती गेले। पवना धरणावर गेल्यानंतर फिरत असताना अचानक त्यांचा जो आहे पोहण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी एक बोट जी आहे ती भाड्याने घेतली आणि ते नदीमध्ये उतरले। मात्र याच्यामध्ये रवींद्र भरसाळे आणि मयूर अहिरे यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडल्याने त्यांचा करून जे आहे अंत झाला आहे। हे होत असताना प्रशासनाच्या वतीनं नेहमीच त्यांना आवाहन केले जाते की तुम्ही इथे पर्यटनासाठी आल्यानंतर चांगल्या पद्धतीचे कवच घ्या किंवा जॅकेट घ्या। मात्र या दोघांनीही कुठल्याही पद्धतीचे जे जॅकेट घेतले नव्हते, त्याच्यामुळे यांचा दुर्दैवी अंत झाला। हे होत असताना कुठल्याही पद्धतीचे जे इथले मित्र आहे ते त्यांच्यासोबत आले, त्यांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना प्रचारण केलं। शिवदुर्ग जे रेस्क्यू टीम आहे त्यांना प्रचारण केलं आणि आज त्यांचे दोन्ही मृतदेह जे आहे ते पाण्याच्या बाहेर काढण्यात आलेले आहे।